सर्वांचं आम्ही करतो या ठिकाणी वेलकम आदरणीय रुपेश नरेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून वळूया पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट वैरी फर्स्ट बॉलला गोल्डन डकच्या रूपामध्ये या ठिकाणी फलंदाज अनिल बॅक टू द पवेलियन बाद होताना पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच एक वीराच्या चषक ठेवलाय यो साखरे या गावात एक वीराच्या चषक ठेवलाय यो साखरे या गावात थँक्यू न्यूमन मैदानाच्या आतमध्ये जातील विक्रम सुंदर लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमचे कॅमेरामन त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर कपिल सुंदर असं वर्क त्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज गार्गेश आपली घातकता सिद्ध करताना दुसरा चेंडू शॉर्ट बॉल या वेळेला अप्रतिम कव्हर्सला एक्झिक्यूट केलाय एकसा कव्हरला मात्र चेंडू नक्कीच 38 सर्कलच्या थोडासा बाहेर जाईल तद्वारे या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करत बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये विक्रमने गुड स्टार्ट ऑफ द मार्क बघायला मिळतोय मिस्टर विक्रम नॉन स्ट्राइक इन कडे आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अतुल या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार गार्गेश ओ या वेळेला मात्र ट्राय केली होती स्लॉग स्वीप करण्याचा अटेम होता त्यांचा प्रॉपर टायमिंग नाहीये एलिव्हेशन बनवताना गार्गेशच्या चेंडूला रीड थोडंसं करता येत नाहीये आणि डॉट बॉल चांगली गोलंदाजी गार्गेश कडून आपल्याला बघायला मिळते प्रमुख गोलंदाज आहेत आणि इथे मात्र अप्रतिम साथ देताना मिस्टर गार्गेश या वेळेला चेंडू थोडासा खाली राहिलाय विक्रमला मात्र डॉमिनेट करतायत गार्गेश दॅट्स अ गुड बॉलिंग अप्रतिम लेंथ लाईन मिस्टर गार्गेश पहिल्या चेंडूवरती गडी बाद आणि त्यानंतर मात्र 4 चेंडूवरती अवघ्या 2 धावा इथे मात्र एनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट करतायत अप्रतिम चेंडू जातोय कव्हर्स रिझनला एक्सा कव्हर्सला तद्वारे आणखीन 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत सोरांगी वॉरियर्स दुकटन विपक्ष नागदाई देवी साखरे दोन्ही संघाच्या संघनायकाने आपले टी शर्ट आणि आपले फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचे आहेत इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस अप्रतिम शॉट इनफिल्डच्या वरनं एक्सा कव्हर्सला उडवलाय चेंडू वेगानं जातोय चेंडू मात्र सीमारेषा गाठेल का इथे मात्र फील्ड केली जाते तद्वर तिसऱ्या धावेचा अटेम आणि 3 धावा कंप्लीट होताना धावसंख्या स्थिरावली गेली ती 7 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ द फ्रेश ओव्हर जाऊया आपण सौरभ कडे थँक्यू डीजे थँक्यू 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत गोलंदाजीसाठी येत आहेत मिस साहिलला आमंत्रित केलंय गार्गेशनं सुंदर इथे 60 दिलाय एक गडी बाद करत आपली इकॉनॉमी कायम ठेवले अवघ्या 7 धावा देवत आपल्या अप्रतिम गोलंदाजाचा एक छाप या ठिकाणी पाडले मिस साहिलला बोलवले पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन कॉट बँडची संधी तिथे होती सिंगलला घेण्याचा अटीम आहे तद्वर परिपूर्ण होतं 1 रन दुसरं षटक म्हटल्यानंतर आपण बघताय 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू धावसंख्या मात्र पोहोचले ती 8 वरती फिल्डिंग सजवली गेली यावेळेला आपण बघताय शॉर्ट थर्डमॅन आहे शॉर्ट पॉइंट आहे शॉर्ट स्वीपर कव्हर आणि शॉर्ट मिड ऑफ असं ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण इथे मात्र एनफिल्डच्या वरनं चेंडूला खूप चांगलं एक्झिक्युशन चेंडू पुनश्च एक्स्ट्रा कव्हर्सला खेळलाय धावसंख्या 2 ने डबल डिजिट साहिल पाटील आणि अमर पाटील आम्हाला सांगताय धावा झाल्यात त्या 10-10 लॉस ऑफ 1 विकेट 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड आजचा 5वा दिवस एक अप्रतिम मॅनेजमेंट एक जबरदस्त टूर्नामेंट
आणि ज्या टुर्नामेंटचे सर्वांना वेध लागतायत असा एक विराचषक जाकरेचा आजचा 5वा दिवस आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे तो साहिल, तर समोर आपण बॅटर बघतायत मिस्टर अतुल. अतुल मिस टाइम शॉट इज टेकन आणि अतुल सुद्धा जातोय तंबूच्या आसऱ्याला. दुसरा विकेट बाद होताना. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे थँक्यू. थोडेसे बॅकफुटला जाऊन ऑन साइडला चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि तिथे मात्र चेंडूच्या खाली आपण बघतायत खेळाडू सागर कुडू कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीयेत. गडी बाद झालाय. न्यूमान आकाशला मात्र इथे स्ट्राईकला आपण बघू शकाल. 2 डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये 2 गडी बाद, 10 धावा स्कोर कार्डवर तयार होताना साहिल. पहिलाच फुलटॉस चेंडू फक्त स्टिअर केलाय. चेंडू जातोय तो लेग गली रिझनला, शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये. सिंगल कंप्लीट होताना 11 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सकाळचा बॅटल आपण बघतो. यानंतर स्वरांगी वॉरियर्स धुकटन विपक्ष नागदाई देवी साखरे यांच्यामधलं एक भव्य बॅटल आपण बघणार आहोत. पुढचा चेंडू याही वेळेला साहिल मात्र चांगली कामगिरी करताना डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल इथे. कनाद रायडर्स आपण बघतायत ऑलमॉन्स्टर बहाडोली पुरस्कृत जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. युवा गोलंदाज आहेत आणि सातत्याने आपली कामगिरी चोख बजावताना. प्रतिम यावेळेला मात्र सेमी हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची गरज होती का, हाही एक प्रश्न आहे. सिंगल कंप्लीट झालंय. सम पीपल आर नेव्हर सॅटिस्फाईड व्हॉट द गेट. धावसंख्या पोहोचली ती 12 वरती. काही लोक समाधानी नसतात जे त्यांना मिळतं त्याच्यावरती. इथे जीवनदान मिळालं होतं तरी दुसऱ्या धावेसाठी दोघांचाही प्रयत्न होता, तर सावरलं शेवटच्या क्षणी आणि चांगला निर्णय. षटकाची झाली समाप्ती. 6च्या सरासरीने येत आहेत 12 धावा 2 गड्यांच्या पतनानंतर. जाऊया सौरभ चितरेकडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. आदरणीय भगवानजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनाउन्समेंट करतायत ते प्राइज. विकेट हॅट्रिक असेल, चौकार हॅट्रिक असेल, षटकार हॅट्रिक असेल, त्यासाठी कुठल्याही खेळाडूनं ही कामगिरी जर केली तर आदरणीय भगवानजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. मैदानाच्या बाहेर जर झेल घेतला तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि साखरेच्या कुठल्याही खेळाडूनं या ठिकाणी हाफ सेंचुरी जर करताय तर 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी बघायला मिळेल. भगवानजी पाटील साहेब मात्र खेळाडूंच्या कला गुणांना वाव देण्याचं काम करतायत. थँक्यू भगवानजी पाटील साहेब. धावा स्कोर कार्ड वरती इथे 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी कनाद रायडर्स. क्षेत्ररक्षण का घेतलंय, कारण गोलंदाजी आमच्याकडे चांगली आहे हे सांगताना. यावेळेला मात्र आणखीन एक डॉट बॉल पूर्णतः जखडून ठेवले ओमसाई साखरे संघाला. इथून मात्र तुम्हाला कम बॅकिंग करावी लागेल. समय की मांग और वक्त का तकाजा, रिदमला शोधावं लागेल. पुढचा चेंडू अप्रतिम शॉट डाऊन द ग्राउंड. चेंडूला एक्झिक्यूट केला गेला, वेगाने येत आहेत आणि इथे मात्र या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला चौकार येताना. आकाशच्या बॅट मधनं इथे एक संघर्षाचा चौकार आलाय.
याही वेळेला मात्र बॉटमॅनचा सुंदर उपयोग. कव्हरच्या वरनं चेंडूला पिच करताना चिप शॉट खेळला गेलाय. सरळ टीपेक्षा कव्हर्सला 2 धावा मिळतात. एक चांगला शॉट सिलेक्शन, लेफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे बघायला मिळतोय. धावसंख्या पोहोचेल ती 2 ने पुढे 19 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आकाश थोडासा चार झालाय. गोलंदाज अक्षयच्या विपक्ष आणि इथे डॉट बॉलने होतो या ठिकाणी समाप्ती. 18 चेंडू 19 धावा. आज आपण पाटील नेटवर्कचा संपूर्ण परिवार या ठिकाणी बघतोय. आमचे सर्व मेंबर्स असतील, साहिल पाटील असतील, जतीन किनी असतील, अनुराग असतील, त्याच्यानंतर मुनीत असेल, कपिल असेल, अमर पाटील असेल, ही संपूर्ण अंटार टीम या ठिकाणी पाटील परिवार आज आपल्याला बघायला मिळतोय. सर्वांचं करतोय आम्ही या ठिकाणी एकविरा चषक साखरे 2024 या अप्रतिम टुर्नामेंटमध्ये वेलकम. आणि गोलंदाजीकडे जातोय आपण. मिस्टर साहिल कुडू वैयक्तिक दुसरं आपलं आणि सामन्याचं चौथं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येत आहेत. जखडून ठेवले इथे ओमसाई साखरेला. इथून बॅटर आपण बघताय स्ट्रायकिंगकडे. विक्रम प्रस्तावित करावा लागेल. पुढचा चेंडू साहिल यांचा राईट मोर द विकेट. अप्रतिम चेंडू होता. चेंडूला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. चेंडू मात्र सरळ जातोय तो स्वीपर कव्हर्स रिझनला. डीप मधून थ्रो येईल. तद्वर 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. 21 वर स्थिरावलंय. धावसंख्या 21 रन. लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. टुडे इज द 5th and first battle between कनाद रायडर्स and ओमसाई साखरे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र हुकचा अटेम होता. डॉट बॉल. कनाद रायडर्स won the toss and elected field first and opponent team has been invited for a batting. 4th in progress and 21 run, just a loss of 2 wicket. Mr. Vikram on strike. पुढचा चेंडू तयार गोलंदाजी ट्रॅकवर. मिस्टर साहिल. अप्रतिम शॉट आहे यावेळेला मात्र डीप कव्हर्सला. एक कव्हर्सला खेळाडू आहे. थोडीशी फंबल होते आणि सेकंडला डबल मध्ये कन्वर्ट करतायत का. चांगला थ्रो होता महेंद्र सिंग धोनी स्टाईलने. मात्र या ठिकाणी विकेट कीपर आपण बघतायत प्रतीक प्रयत्न करत होते. चांगला प्रयत्न. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 वर स्थिरावली गेले. या षटकातील चेंडू झालेले ते 3. चौथा चेंडू घेऊन तयार पुनश्च साहिल. 23वा. एक मात्र चौकार आलाय आकाश यांच्या बॅटमधनं. त्यानंतर मात्र गतीला परिवर्तन केलं. सेमी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफला. आणि इथे चुकी झालाय. विक्रम बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 24 असताना बाद होत आहेत. थँक्यू. 4 दिवसामध्ये 4 संघानं केले क्वालिफाय सुपर 8 मध्ये. पहिल्या दिवशी NCC सफाले, दुसऱ्या दिवशी वीर तानाजी पारगाव, तिसऱ्या दिवशी जय भवानी दांडाखाडी आणि चौथ्या दिवशी मनोर. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. झेलमध्ये झालाय कन्वर्ट. आल्या मात्र बॅक टू द पवेलियन कडे जात आहेत. नवीन बॅटर मिस्टर अजित. बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू. मनोज न्यूमान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तिथे मात्र कनाद रायडर्स जे चाहते आहेत ते नक्कीच या ठिकाणी खूप चांगल्या स्थितीमध्ये आपला संघ एन्जॉय करत असतील आजची मॅच. आणि ओमसाई संघाचे जेवढे पण चाहते आहेत थोडेसे प्रेशरमध्ये असतील की आमचा संघ करेल का कम बॅकिंग. चांगला शॉट आहे पुनश्च हळुवारपणे फक्त स्वीपर कव्हर्सला. जमिनी लगतचा फटका. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न ऑन दिस स्तंभ इथे थ्रू नाही आहे. थोडासा मात्र गॅदर करण्यासाठी एसटी रक्षक पुढे गेल्या. धावसंख्या 26 वर पोहोचले. 26वा. चांगली गोलंदाजी कंप्लीट होत आहे. 4 षटक. जाऊया डीजे कडे आणि येऊया मॅच कडे.
दापोली मराठी शान आई तुझं देऊला दापोली मराठी शान आई तुझं देऊला. दापोली मराठी थँक्यू. आणि 4 षटकं कंप्लीट होण्यासाठी साहिल पाटील आम्हाला सांगतायत वेळ 14 जवळजवळ 15 मिनिटांचा वेळ झालाय. गुड जॉब. आपण बघू शकाल या वेळेला मात्र ऑल मॉन्स्टर बहाडोली पुरस्कृत कनद रायडर्स संघानं वेळेचं भान, वेळेचं महत्व सर्व काही मात्र या ठिकाणी वेल एन्जॉय करताना आपण बघू शकाल. नवीन गोलंदाज गार्गेश ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गार्गेश पाटील. अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन आहे मिडॉनला. अप्रतिम डीप लॉंग ऑनचा खेळाडू चेंडूला फील्ड करेल. चला टॉस च्या दृष्टीने तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. सोरांगी वॉरियर्स धुकटण विपक्ष आई नागदाई देवी साखरे अशी मॅच. अंपायर सिग्नल येस इट इज अ वाईट बॉल. स्कोर पोहोचला एक्स्ट्राच्या रूपानं 28वा स्कोर कार्ड वरती. हॅट्रिक विकेट, हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार, 200 रुपयाचं पारितोषिक कुठल्याही खेळाडूला. इथे मात्र आदरणीय भगवानजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि साखरेच्या खेळाडूने जर अर्धशतक झलकावलंय तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. ऐकूया सौरभ यांना आणि येऊया पुनश्च मॅच कडे. थँक्यू. आणि या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक येते. साखरे गावातील कुठल्याही खेळाडूनं जर 50 धावा बनवत आहेत हाफ सेंचुरी तर आदरणीय किशोरजी वजे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एकंदरीत जर आपण बघितलं तर 50 धावा तुम्ही बनवा आणि 1500 रुपयाचे मालक आपण बना. डॉट बॉल आलाय न्यूमान मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतायत नयन एक भाऊ बाद झाल्यानंतर दुसरा भाऊ दाखल झालाय. नयन याही वेळेला थोडासा बागफुटला गेले हळवारपणे. स्क्वेअर ऑफ द विकेट या वेळेला बघायला मिळतोय. चेंडू बागपट स्क्वेअर लेगला थ्रो झालाय. तिथे एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 धावा. चला बोर्ड टीम कॅप्टन आपला फॉर्म इथे सबमिट करायचा आहे याची नोंद घ्या आणि फॉर्म घेऊन जा. जर घेऊन गेला नसाल आपण 2 फॉर्म इथून घेऊन जायचे. अप्रतिम शॉट या वेळेला छोट्या बॅकलिपने मिड ऑफला चेंडू एक्झिक्यूट करताना सिंगल कंप्लीट करतायत आणि धावसंख्या 30 वर पोहोचलंय. चला सोरांगी वॉरियर्स धुकटण एन नागदाई देवी साखरे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण आपला फॉर्म इथून घेऊन जा. फिलअप करा, आमच्यापर्यंत सबमिट करा. याही वेळेला मिस टाइम शॉट आहे आणि गडी बाद होताना यश दिसतोय. DJ Pamela in the mix. आगऱ्यांची मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आगऱ्यांची मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कपालीला भलका बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौकल का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौकल का. सो थँक्यू. आदरणीय विश्वनाथजी दत्तात्रय पाटील साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम आपलं करतोय आम्ही या ठिकाणी. हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या VIP डायसवर स्थानापन्न होताना या मॅचचा मनमुराद आनंद ते घेत आहेत. इथून मात्र ओम साईज साखरे थोडस स्ट्रगल करताना षटकाची इथे झाले समाप्ती आणि 30 धावा अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर सागर कुडू
आणि इथे आणखीन एक दर्जेदार चेंडू डॉट बॉल. ओमसाई साखरेकडे 5 चेंडू आहेत. वेलकम अनुराग अँड वेलकम वीके. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे परम मित्र येत आहेत, त्यांना भरपूर काही शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तर आणखीन एक धक्का या ठिकाणी लागतोय. हे पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. एक विरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू डीसी, थँक्यू न्यूमान. मनोज पानेरा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावा मात्र स्टे ऑन 30 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूमध्ये तुम्हाला आक्रमक शॉट खेळावे लागतील. परंतु एका बाजूने मिस्टर सागर आहे, ज्याच्याकडे अप्रतिम लेंथ लाईन आहे. अप्रतिम आणखीन एक दर्जेदार चेंडू. डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट म्हणजेच मिस्टर सागर. प्रतिम अशी गोलंदाजी सागरकडनं आपल्याला बघायला मिळते. सागर कुडू, पुढचा चेंडू. अप्रतिम शॉट डाऊन द ग्राउंड. चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिथे होते का, तर थोडीशी घाई करतायत आणि त्याचबरोबर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 32वा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी देत आहेत आदरणीय रुपेशजी नरेश पाटील साहेब. त्यांचे आम्ही ऋणी राहू. साखरे गावातील एक दर्जेदार आणि पालघर जिल्ह्यातील एक दर्जेदार टुर्नामेंट म्हणून ज्या टुर्नामेंटची सर्वांनी दखल घेतलंय, त्या टुर्नामेंटमध्ये सातत्याने आम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी आम्ही खरोखरच आपले आभारी राहू, आपले ऋणी राहू. जाऊया डीजे कडे. थँक्यू. धावा 32. साखरे गाव आणि साखरे गावामध्ये प्रथम समालोचनासाठी या ठिकाणी आपण बघतायत चेंडू उडवला हवेमध्ये. तिथे मात्र खेळाडू पोहोचेल का, तर नाही. चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय यशस्वी. धावसंख्या 3 ने पुढे जाईल आणि 35 वर पोहोचले. तो प्रसंग अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. ज्या वेळेला आम्हाला किशोरजी वजे सरांनी सांगितलं की अजित पाटील आपण थोडा वेळ का होईना परंतु इथे समालोचन करावं, त्यासाठी आम्ही नक्कीच किशोरजी वजे सरांचे सुद्धा ऋणी आहोत. तो क्षण नक्कीच आम्ही जपून ठेवला आमच्या हृदयामध्ये. तर या ठिकाणी षटकाची होते समाप्ती. 6 षटक संपल्यात आणि धावा स्कोर कार्डवरती 36 टू विन. तोपर्यंत आम्ही टॉससाठी बोलवतोय. सोरांगी वॉरियर्स दुकटन विपक्ष नागदाय देवी साखरे. कम फॉर द टॉस इमिजिएटली टुवर्ड्स टॉस बॉक्स. टॉस बॉक्सकडे या आपण करूया दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा दुसऱ्या मॅचचा टॉस आपण करतोय. चला यायचंय. बोट टीम कॅप्टन आई नागदाय देवी अँड सोरांगी वॉरियर्स. आपण डीजेचं एक सॉन्ग ऐकूया आणि त्यानंतर आपण येऊया. थँक्यू. या सोरांगी वॉरियर्स दुकटन विपक्ष आई नागदाय देवी साखरे.
विकी मात्र आमच्या साईट स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. वेलकम विकी आणि सोरांगी वॉरियर्स झुकटन संघाचे संघनायक त्वरित या टॉस साठी यस या ठिकाणी येताना आपण बघू शकाल आदरणीय किशोरजी वजे सरांना मी विनंती करतोय चॉईस दिली जाईल. चॉईस आणि नक्कीच नागदा देवी साखरे म्हणजेच विकी यांचा कॉल असेल. नागदा देवी साखरे आणि एकवीर आले. नक्कीच सोरांगी वॉरियर्स टॉस जिंकला. अभिनंदन. काय असेल गेम प्लॅनिंग आणि टॉस जिंकल्यानंतर कसं वाटते? निर्णय घेण्याची तुम्हाला राईट आता मिळालेले आहेत, काय म्हणशील? आणि काय घेतील फिल्डिंग प्रमुख रिझन काय? आमच्याकडे स्पेशल बॉलर आहेत. कसं वाटतं या ठिकाणी एक प्रतिम नियोजन आहे. 5वा दिवस कसं आपण आपल्या पंचक्रोशीसाठी ठेवलाय आणि तुल्यबल संघ आहेत, सर्वच आपले मित्र आहेत आणि सर्वांना आज डॉमिनेट करत आपल्याला पुढे जायचं आहे. तर काय असेल गेम प्लॅनिंग आणि ओपोनंट टीमला कितीपर्यंत थांबवायचं प्लॅनिंग असेल? 50 ते 60 धावापर्यंत थांबायचा प्रयत्न करू. आज मॅच आहे म्हणजे रात्रभर मनामध्ये आहे की खेळायचं आहे खेळायचं आहे खेळायचं आहे. त्या पंक्तीतील तुम्ही खेळाडू आहेत का? हो, आणि काय म्हणशील आदरणीय रुपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमात बद्दल? खूप छान आयोजन आहे त्यांचं. विकी टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायला लागते, हा निर्णय तुमच्या अगेन्स्ट गेलाय का? हो नक्कीच. आज होम ग्राउंड होम क्राऊडच्या समोर तुम्ही खेळताय, थोडंसं प्रेशर वाटते का तुम्हाला? आणि इथे प्रथम बॅटिंग करताना किती धावा? एक चांगला टफ मॅच सर्व क्रीडा रसिकांना बघायला मिळेल. 60 ते 65. आणि काय म्हणशील आदरणीय रुपेशजी पाटील साहेबांचं जे नियोजन आहे? साखरे गाव आज वल्लंकित आहे. पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही गेलात आणि सांगितलं साखरे गावाची आम्ही रहिवासी आहेत, तर त्यांच्यासमोर एक अप्रतिम अशी टुर्नामेंट ते सातत्याने आपण बघतायत, एक मोठी उपलब्धी आहे. काय म्हणशील? जिथून क्रिकेटला सुरुवात झाली तिथून मोठा प्लॅटफॉर्म दिला आमच्यासाठी, त्याबद्दल थँक्यू. येस, बेस्ट ऑफ लक. विकी आपल्यासोबत होते, एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय आणि साखरे गावाला नक्कीच सन्मान मिळतो या अप्रतिम स्पर्धेमुळे. ओटू जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे, तिथपर्यंत न्यूज इथे आहे. या ठिकाणी आपण बघतोय सोरांगी वॉरियर्स धुकटन वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट अँड ओपोनंट टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर अ बॅटिंग नेक्स्ट मॅच. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. प्रमोदजी शेडगे सर तिथे असतील. ओटू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू व्हेरी मच अजयजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये 36 धावा, एकंदरीत 36 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. जे ऑफ साईडला एक बाईक आहे 4 व्हीलरच्या अगदी समोर, ते प्लीज हटवायचे जरा, किंवा त्याचा मिरर जो आहे तो डाऊन करा. विकी वजे. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. ऑन साईडला बॉडमॅनचा उपयोग करत असताना चेंडूला पाठवलं, प्रतीकच्या बॅटमधून येतोय कणखर दर्जेदार षटकार, 6 धावा. ऑन साईडला शॉट अंपूल करत असताना आपण पाहताय चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कणकणी सनसणी दर्जेदार बॅटिंग, चौकार.
थँक्यू. आदरणीय सन्माननीय रुपेशजी नरेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतायत या स्पर्धेचं आयोजन, अफलातून आयोजन. पुन्हा एकदा जबरदस्त कलात्मक स्ट्रोक, प्रेक्षणीय फटका, 6 धावा. DJ Pamya in the mix. आगऱ्यांची मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू थँक्यू. 18 धावा फलकावर तब्बल पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्लोरियस शॉट, प्रतीक पाटील इज ऑन अ फायर. चोवीस धावा तब्बल फलकावर पाहायला मिळतात. प्रतीक पाटीलने आज जी फलंदाजी केले, एकंदरीत पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकांमध्ये 24 धावा फलकावर, 13 धावेची आवश्यकता. काय फलंदाजी केले, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. साखरे गड आपण पाहतायत, लगातार 3 षटकार, 3 चौकार, विकेट हॅट्रिक. आदरणीय सन्माननीय भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपये प्राइज असेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो, 100 रुपयांचं कॅश प्राइज कमवा. त्याचप्रमाणे जर साखरेचा कोणताही खेळाडू जर हाफ सेंचुरी मारतोय, अर्थातच अर्धशतक, 50 धावा, तर डेफिनेटली 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पारगाव मेडिकल अर्थातच भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग, प्रफुलच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सावकाश झेल घेण्याचा प्रयत्न करता, परंतु जोखीम जास्त पत्करू नका, अन्यथा 100च्या ऐवजी 500 रुपये जातील खिशातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 30 या धावसंख्येवर प्रफुलचा हा फटका, अप्रतिम, मॅग्निफिसंट, सुपर बॅटिंग, काय आक्रमकता दाखवले. विजयासाठी आता मात्र फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. स्वरांगी वॉरियर्स धुकटन अँड नागदाई देवी साखरे असा सामना. नेक्स्ट मॅच राजेंद्रजी घरत या ठिकाणी उपस्थित झाले. चिअर्स मॅन. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. प्रफुल्लला ठाऊक आहे आपला सिनियर खेळाडू यावेळेला स्टायलिश फिनिश करेल. आणि स्कोर इज लेवल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35. 2 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहू शकाल. प्रत्येकाला हवीशी, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेचं स्वरूप आज 64 संघ या 8 दिवसांमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळला गेलाय. पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि अशा प्रकारे विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तो संघ कनाद रायडर्स बहाडोली. कॉंग्रॅच्युलेशन. वैभव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं करूया वेलकम. निलेशजी कोडू या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. स्वरांगी वॉरियर्स धुकटन, चला शेक हँड करायला विसरू नका. आणि जेव्हा संघ उतरतील तेव्हा आपण लाईनअप मध्ये उतरायचं आहे.